आजच्या घटकेला इराणच्या पाणबुड्या बंगालच्या उपसागरामध्ये येऊन उभ्या आहेत. कुणासाठी? बांगलादेशासाठी. इस्रायल पुढे जात होतं, युद्ध जिंकत होतं, मुसलमानांना मारत होतं आणि हिंदू आनंदी होते. या देशातले म्हणजे हिंदुत्ववादी म्हणवणारे आनंदी होते. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी हे घोषित केलं की ज्या दिवशी हिंदुस्थान इराणच्या विरोधात इस्रायलच्या बाजूने उभा राहील त्या दिवशी आम्ही हिंदुस्थानचे 2 तुकडे करून तिकडले 7 राज्य वेगळी करू. रशिया पूर्वी आपल्या बाजूने दरवेळी उभा राहायचा, आता नाही. अमेरिका तर विरोधातच आहे. एकही शेजारी देश आपला मित्र नाही. पण नेहरू असेपर्यंत आणि पुढे थेट मनमोहन सिंग पंतप्रधान असेपर्यंत हा देश नाम राष्ट्रांचा नेता होता. म्हणजे 148 देश आपल्या मागे होते. आज आपल्या मागे किती आहेत? आपण ज्या दिवशी पाकिस्तानशी युद्ध केलं, पहलगामच्या नंतर पाकिस्तानच्या प्रदेशावर आपण हल्ले केले, त्या दिवशी या 42 देशांनी एकत्र येऊन हिंदुस्थानला अल्टिमेटम दिलं की यापुढे जर तुम्ही पुढे याल तर मग आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत. आपण काही कमी जातीयवादी आणि धर्मांध नाही, हे आपण लक्षात घ्या. कधीतरी आपण आपलीही तपासणी करून पाहिली पाहिजे. आपण पुरेसे धर्मांध आहोत. एकट्या ओरिसामध्ये 1999 मध्ये 1200 ख्रिश्चन चर्चेस जाळली गेली या देशात. 1200. बाबरी मशीद तर आपल्या डोळ्यासमोर पडली आणि ज्यांनी पाडली ते सत्तेवर आले. त्यातल्या कोणालाही कोर्टाने शिक्षा दिली नाही. आपले राज्यकर्ते का तो हेमंत बिस्वा म्हणतो तो मुसलमानांना हाकललंच पाहिजे या देशात. मग तू असं म्हणतो, मग डोनाल्ड ट्रम्पने हिंदुस्थान्यांना हाकललं ना. परवाच्या पहलगामच्या युद्धामध्ये 4 घुसखोर देशात आले आणि आपण 10 ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. त्यातले 8 हल्ले भारतातल्या काश्मीरावर केले, पण आपण ज्याला काश्मीर आपलं म्हणतो त्यावर केले, आणि 2 पाकिस्तानच्या क्षेत्रात केले. ते 4 घुसखोर अजून सापडलेही नाहीत. या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा विषय इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा आहे. यात भारताला काहीही भूमिका नाही. फार स्पष्टपणे समजून घ्या. मी थोडासा परखडपणे बोलणारा माणूस आहे. भारताला कसलीही भूमिका नाही. आपण ना इस्रायलच्या बाजून आहोत, ना इराणच्या बाजून आहोत, ना या 2 पक्षांच्या मित्रांच्या बाजून आहोत. या दोन्ही पक्षांचे जे मित्र आहेत ते आपले शत्रू आहेत. इस्रायलच्या बाजूने अमेरिका उभी आहे आणि ट्रम्प आपल्याला दर दिवशी एक नवी धमकी देतो. आता परवा 24वी धमकी दिली त्यांनी. रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केलंय, त्यामुळे तो थोडासा युद्धात अडकलेला आहे. पण त्यांनी अमेरिकेला सांगितलंय की तुम्ही इस्रायलच्या बाजूने उतराल तर आम्ही तुमच्या विरुद्ध उतरू. चीन आपला मित्र नाही, पण चीन इराणच्या बाजूने उभा झाला. आपण कुठे आहोत? कुणाच्या बाजूने आहोत? आपण इस्रायलच्या बाजूने आहोत, इराणच्या बाजूने आहोत, अमेरिकेच्या बाजूने आहोत. चीन तर आपला पहिल्या क्रमांकाचा दुश्मन आहे असं जॉर्ज फर्नांडिस पासून सारे सांगत आले. 62 साली त्यांनी आपल्याशी युद्धच केलं. हे प्रथम लक्षात घ्या की आपल्याला भूमिका नाही. याला एक पार्श्वभूमी आहे. भूमिका नसणे ही गोष्ट महत्वाची नाही, पण भूमिका नसण्याच्या मागे असलेली जी भयकारक गोष्ट आहे
ती सांगितली पाहिजे. आणि ती भयकारक गोष्ट अशी आहे की आपला देश 1947 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. त्याच दिवशी पाकिस्तानही स्वतंत्र झालं. पाकिस्तान पुढल्याच आठवड्यामध्ये लगेच अमेरिकेच्या सेंटो करारामध्ये गेलं आणि आपलं शत्रू बनलं. त्यानंतर 22 ऑक्टोबर पासून 1 जानेवारी 1949 पर्यंत आपण पाकिस्तानशी काश्मीरच्या प्रश्नावर युद्ध सुरू राहिलं. त्या युद्धामध्ये कोणत्याही देशाने आपली बाजू घेतली नाही. तेव्हा पण त्या काळातली आणखी महत्वाची एक गोष्ट सांगितली पाहिजे. त्या काळात भारताची सैन्य संख्या किती होती? भारताजवळ 2,20,000 सैनिक होते, 80,000 सैनिक होते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा एकूण भारताची सैन्य संख्या 5 लाख होती. त्यातले 2,20,000 पाकिस्तानात गेले, 2,80,000 आपल्याकडे राहिले. यातला एक मोठा वर्ग भोपाळ, हैदराबाद, नागालँड या सीमेवर होता. तेव्हा आपण आपलं सैन्य काश्मीरात उतरवू शकत नव्हतो. त्यामुळे काश्मीरातलं युद्ध हे 2 तुल्यबल सैन्यामध्ये झालं. 14 महिने चालल्यानंतरही आपण पाकिस्तानला फारसं मागे हटवू शकलो नाही. आज जो प्रदेश पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला पाक व्याप्त काश्मीर म्हणतो आपण, तो तेव्हापासून आजपर्यंत तसाच आहे. आपल्या राज्यकर्ते परवा म्हणत होते की आम्ही ताब्यात घेतोच आता हे त्या पहलगाम नंतर. पण बिचारे त्यानंतर विदेशात चालले गेले, त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. याचा एक अर्थ असा आहे की सैन्य कमी होतं, पण सैन्य कमी असताना सुद्धा आणि युद्धात पाकिस्तान सोबतचा विजय मिळाला नसताना सुद्धा नेहरूंची बुद्धिमत्ता अशी की त्यांनी आर्य चाणक्याचा मार्ग स्वीकारला. चाणक्य असा म्हणाला की दुबळा देश जो असतो त्यानं समर्थांशी शक्यतोवर मैत्री केली पाहिजे, किंवा त्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे, किंवा त्याची मर्जी राखली पाहिजे. चीनच्या जवळ तेव्हा 35 लाख सैन्य होतं, आपल्याजवळ 2,80,000. आणि चीननी तिबेट ताब्यात घेतला. हा इतिहास मी यासाठी सांगतोय की आजच्या काळातली आपली स्थिती आपण समजून घ्या. चीननी तिबेट ताब्यात घेतला तेव्हा या देशातले विरोधी पक्षाचे नेते, त्यात आंबेडकरांसकट कृपलानींसह सगळे नेहरूंकडे गेले आणि सांगितलं की तुम्ही तिबेटमध्ये भारताच्या फौजा पाठवा. नेहरूंनी त्या सगळ्यांना आपल्या दालनात नेलं आणि हे रेकॉर्डवर आहे, आणि सांगितलं की तिकडे 35 लाख सैनिक आहेत, आपल्याजवळ 2,00,000-2.5 लाख आहेत. तर हिमालयाच्या उंचीवर उभे आहेत, आपण पायथ्यातून वर जाणार आहोत. ह्या युद्धामध्ये भिंतीवर डोकं आपटून आत्महत्या करण्यापलीकडे आपल्याकडे मार्ग नाही. त्यामुळे आपण हे युद्ध थांबवलं पाहिजे, आणि ते युद्ध थांबवलं. त्यानंतरच्या काळामध्ये नेहरूंनी चीनशी मैत्रीची भूमिका घेतली, युनोमध्ये चीनची बाजू मांडली, संयुक्त राष्ट्रसंघात चीनला जागा मिळावी, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये प्रमुख जागा मिळावी, व्हेटो मिळावा, हाही प्रयत्न केला. हा प्रयत्न दुबळेपणातून केला नाही, हा त्यांचा नाईलाज होता. एक गोष्ट सांगून टाकली पाहिजे आपल्या विरोधी पक्षांबाबतच्या तेव्हाच्या. जेव्हा नेहरूंनी त्यांना दाखवलं की आपल्याजवळ इतकीच फौज आहे, आपण नाही लढू शकत, तेव्हा आचार्य कृपलानी त्यांना म्हणाले की वो आपका सवाल है, आप प्राइम मिनिस्टर है, आप कुछ भी करो, हम आपके साथ नहीं है इसमें. आपले विरोधी पक्ष तेव्हाही फार बेजबाबदार होते, हा याचा अर्थ आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे. त्यानंतरच्या काळामध्ये 1950 नंतरच्या काळामध्ये जेव्हा भारत हा देश जगातला
अत्यंत दरिद्री उपासानं मरणारा अन्नधान्याच्या बाबतीत मागे असलेला एकही उद्योग नसलेला सुतळीचा तोडा आणि टाचणी सुद्धा या देशात होत नव्हती. या काळामध्ये नेहरूंनी नॉन अलाइनमेंटचं धोरण घेतलं. आम्ही रशियासोबतही नाही, आम्ही अमेरिकेसोबतही नाही, आम्ही आमचं धोरण स्वतंत्रपणे आखू. आणि त्यांनी जगाला असं आवाहन केलं की या जगातले जे देश असं आपलं स्वातंत्र्य अंतर्गत क्षेत्रात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राखू शकतात ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यातून नाम परिषद स्थापन झाली. त्यात 148 देश आले आणि भारतासारखा दुबळा देश आणि त्याचा पंतप्रधान 148 देशांचा नेता झाला. नेहरूंचं महत्व कधीतरी समजून घेतलं पाहिजे. सध्या नेहरूंच्या बदनामीखेरीज आपल्या देशात काही चाललेलं नाही. आमची वर्तमानपत्र सुद्धा त्यांची बदनामी करण्यात काही कमी करत नाही. अत्यंत दुबळा देश, शस्त्र नाहीत, उद्योग नाहीत, अन्नधान्य नाही, सगळं बाहेरून आणावं लागतंय. नेहरू 1962 पर्यंत जगात भीक मागत हिंडले देशासाठी, मिलो सुद्धा आणला, पण या देशातल्या लोकांना जगवलं आणि या देशाची औद्योगिक उभारणी केली. मोठी धरणं बांधली, उद्योग झाले, रेल्वेचे कारखाने झाले वगैरे वगैरे. पण नेहरू असेपर्यंत आणि पुढे थेट मनमोहन सिंग पंतप्रधान असेपर्यंत हा देश नाम राष्ट्रांचा नेता होता. म्हणजे 148 देश आपल्या मागे होते. आज आपल्या मागे किती आहेत? आज आपल्या मागे या देशातली जनताही नाही ना. या देशातली जनताही नाही. सगळे पक्ष तरी कुठे आहेत या सरकारच्या मागे? या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे. या देशाचा एकही शेजारी देश आपला मित्र नाही. पाकिस्तान शत्रू आहे, चीन शत्रू आहे, अफगाणिस्तान शत्रू आहे, तो आता इराणच्या बाजूने गेलाय. ब्रह्मदेशांनी भारतीय लोकांना हाकलायला सुरुवात केली आहे. बांगलादेश आपण स्वतंत्र केला, पण बांगलादेशच्या सरकारने तिथल्या भारतीयांना हाकलायला सुरुवात केलेली आहे. नेपाळने आपल्या 3,500 ट्रक्स अडवून ठेवल्या होत्या माल न घेता. नेपाळ चीनकडे गेलाय. ब्रह्मदेशाच्या सीमेवर आपण भिंत बांधत आहोत आणि ती आदरणीय अमित शहानी घोषणा केली की ब्रह्मदेश आणि भारताच्या मिझोरम मधल्या सीमेवर आम्ही भिंत घालू. म्हणजे जे ट्रम्प तिकडे करतोय ते आपण इकडे करतोय. म्हणून ब्रह्मदेश आपल्या विरोधात, सिलोन आपल्या विरोधात. मॉरिशस आपला होता, पण मॉरिशस मध्ये आपण सैन्य पाठवलं या सरकारने. मॉरिशसही विरोधात. एकही शेजारी देश आपला मित्र नाही. ही आपली स्थिती. मला इराणचं काय होतं, इस्रायलचं काय होतं याची चिंता नाहीये. आपलं काय होतं याची चिंता आहे. आपल्याला एकही मित्र देश शेजारी नाही आणि कोणताही मोठा देश सामर्थ्यशाली हा आता आपल्या बाजूने नाही. चीन विरोधात आहे. रशिया पूर्वी आपल्या बाजूने दरवेळी उभा राहायचा, आता नाही. अमेरिका तर विरोधातच आहे. आणि आता नाटोच्या 42 देशांनी एकत्र येऊन भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे. इराण इस्रायल युद्धामध्ये भारताने इराणची बाजू घेतली नाही म्हणून नाटो देश भारताच्या विरुद्ध गेलेत. कारण नाटो देशांची सहानुभूती इराणच्या बाजूला आहे, इस्रायलच्या बाजूला नाही. आणि नाटो हे एक म्हणजे जगातले सारे मित्र आपण गमावले. नाटो ही गेली, आपलं नाम परिषदही गेली. एकही मित्र शेजारीचा जवळचा राहिला नाही. मोठा देश कोणताही आपल्या बाजूने यायला तयार नाही. आजच्या घटकेला इराणच्या पाणबुड्या
बंगालच्या उपसागरामध्ये येऊन उभ्या आहेत. कुणासाठी? बांगलादेशासाठी. आपण बांगलादेशावर जर काही हल्ला केला तर, आणि का उभ्या आहेत? कधीतरी आपण आपल्या देशाचा नकाशा पाहिजे होता, भूगोल समजून घेतला पाहिजे. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी हे घोषित केलं की ज्या दिवशी हिंदुस्थान इराणच्या विरोधात इस्रायलच्या बाजूने उभा राहील, त्या दिवशी आम्ही हिंदुस्थानचे 2 तुकडे करून तिकडले 7 राज्य वेगळी करू. आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा ही जी अरुणाचल पर्यंतची 7 राज्य आहेत, त्या राज्यांना भारतात जी जागा आहे ही फक्त 22 किलोमीटर अंतराची, फक्त 22 किलोमीटर. आणि 22 किलोमीटरचा रस्ता अडवायला लागतो किती वेळ? एक उदाहरण म्हणून सांगतो. चीननी जॉर्जियाशी आपले आर्थिक संबंध कायम करायला रशियाच्या पोटातून 92 किलोमीटरचा रस्ता बांधला. त्यातून रेल्वे नेली, रहदारीचे मार्ग नेले. जे 92 किलोचा बोगदा करू शकतात त्यांना 22 किलोमीटरचा रस्ता करायला काय लागतं? आणि ज्या दिवशी तो होईल त्या दिवशी आपल्या देशाचं काय होईल याची चिंता करायची. मी बरं झालं मी सध्या संपादक नाहीये, नाही तर मला हे दुर्दैवानं लिहावं लागलं असतं. हे दुर्दैवानं, आणि मला फार वेदना झाल्या असत्या. ही एक गोष्ट. म्हणजे आपण जगात एकटे आहोत. राजकीय अर्थानं कोणताही मोठा देश आपल्या सोबत नाही, आणि आता आपल्या सोबत आपले मित्र देशही नाहीत. ही एक बाजू. दुसरी गोष्ट, आजचं राजकारण हे धर्माशी जुळलेलं आहे. आणि एका मोठ्या विचारवंतानं असं म्हटलं, नाव घेत नाही, की धर्म आणि राजकारण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून सैतान जन्माला येतात. या देशामध्ये युनोच्या आकडेवारीप्रमाणे 295 देश आहेत. 5-6 देश त्याचे सभासद झालेले आहेत म्हणून आत बाहेर आहेत. 295 आहेत. यातले 142 ख्रिश्चन देश आहेत आणि 57 मुस्लिम देश आहेत. आपण ज्या दिवशी पाकिस्तानशी युद्ध केलं, पहलगामच्या नंतर पाकिस्तानच्या प्रदेशावर आपण हल्ले केले, त्या दिवशी या 42ही देशांनी एकत्र येऊन हिंदुस्थानला अल्टिमेटम दिलं की यापुढे जर तुम्ही पुढे याल तर मग आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत. त्याच वेळी या देशांनी हेही जाहीर केलं की तुम्ही इस्रायलला पाठिंबा द्याल तर आम्ही इराणच्या बाजूने जाऊ. म्हणजे 42 मुस्लिम देश आपल्या विरुद्ध आपोआप गेले आहेत, आणि ते त्यांच्यामुळे गेले नाहीत, आपल्या करणीमुळे गेले आहेत. बाकीच्या देशांमध्ये 142 ख्रिश्चन देश आहेत, ख्रिश्चन बहुल. हे सगळे देश स्वतःला सेक्युलर म्हणवतात, मुस्लिमांमधले काही सोडले तर, पण ख्रिश्चन बहुल आहेत. आणि आपल्या देशात तर सध्या ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या विरुद्ध लढाई चालली आहे, हिंदुत्वाची. हिंदुत्व लढत नाही, हिंदुत्व ही वृत्ती आहे, पण हिंदुत्व वाद फार भयानक प्रकार आहे. कोणताही वाद तसा भयानकच असतो. त्यामुळं विनोबा स्वतःला वादी म्हणत नव्हते, योगी म्हणायचे, साम्ययोगी म्हणायचे. ख्रिश्चन विरोधात, मुस्लिम विरोधात हिंदूंचे देश किती? भारत आणि नेपाळ. नेपाळनी स्वतःला हिंदुत्व आता नाकारलाय. बुद्धांचे 2 देश आहेत, सिलोन आणि भूतान, त्यांच्याजवळ सैन्यच नाही, बाकीचे धर्मही नाहीत. तो जगातले सर्व धर्म ज्या देशात बहुसंख्येने आहेत ते सारे देश आपल्या विरोधात आहेत.
ख्रिश्चन विरोधात, मुसलमान विरोधात, आणि तरीही आपण विश्वगुरु आहोत. हो, सगळे लोक आपलं ऐकतात असं आपल्याला वाटतंय. आपले प्रधानमंत्री तसं सांगतात आणि आपण छान ते ऐकून टाळ्या वाजवतो. या स्थितीत आपल्या एकाकी अवस्थेमध्ये आपण इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धातल्या आपल्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे. आपण 47 मध्ये स्वतंत्र झालो. इस्रायलची स्थापना 1948च्या मार्च मध्ये झाली, म्हणजे 1 वर्षांनी झाली. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी पॅलेस्टाईन हा प्रदेश होता आणि त्याच्यावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यामुळे त्याला ब्रिटिश पॅलेस्टाईन असंच नाव होतं. इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर तर पॅलेस्टाईनच्या हातात तो देश जायला पाहिजे होता, प्रदेश. पण अमेरिकेमधल्या धनवंत ज्यूंनी सरकारवर दडपण आणून आणि सरकारच्या मदतीनं तो प्रदेश बराचसा विकतही घेतला आणि ताब्यातही आणला आणि इस्रायल स्थापन झालं. इस्रायलची स्थापना ही पॅलेस्टिनी जनतेवर गुलामगिरी लादून झालेली आहे, आपण लक्षात घ्या. मला हे माहीत आहे की या देशामधल्या अनेकांना इस्रायलविषयी नको तशी सहानुभूती आहे, कारण ते मुसलमानांशी लढत आहेत, त्यामुळे आपल्याला बरं वाटतं तिकडे. आपण काही कमी जातीयवादी आणि धर्मांध नाहीत, हे आपण लक्षात घ्या. कधीतरी आपण आपलीही तपासणी करून पाहिली पाहिजे. आपण पुरेसे धर्मांध आहोत. किती मित्र आहेत आपले मुसलमान, किती ख्रिश्चन मित्र आहेत आपले, आणि ते जर नसतील ना तर तो त्यांचा दोष नाही आहे, बहुसंख्याकांचा दोष आहे. गांधीजी म्हणायचे, ज्या देशामध्ये भांडणं असतात त्यामध्ये मोठेपणाची भूमिका मोठ्या भावाने घ्यायची असते. ती नाही घेतली ना आपण. आकडे सांगितले तर आपल्याला वाईट वाटेल. एकट्या ओरिसामध्ये 1999 मध्ये 1200 ख्रिश्चन चर्चेस जाळली गेली या देशात. 1200. बाबरी मशीद तर आपल्या डोळ्यासमोर पडली आणि ज्यांनी पाडली ते सत्तेवर आले. त्यातल्या कोणालाही कोर्टाने शिक्षा दिली नाही. ती पडत असताना आणि पाडली जात असताना जगानं दूरदर्शनवर पाहिली, पण अपराधी नाही. ज्या गुन्ह्यात अल्पसंख्य हे आरोपी असतात तिथे शिक्षा होते. आपण असतो तिथं काही भीती नाही, तेव्हा आपण गुन्हे करायला मोकळे आहोत. हे आपल्या नागरिकत्वाचा दुभंग आहे. हा नागरिकत्वाचा दुभंग आहे, हा समजून घ्या. इस्रायल स्थापन झाल्यानंतर तिथल्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या तर पहिल्या राज्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही पॅलेस्टिनी लोकांना चांगलं वागवू. काही काळपर्यंत चांगलं वागवलं, पण नंतरच्या काळात पॅलेस्टिनी लोकांवर त्यांनी जुलूम केला आणि त्यांना देशाबाहेर हाकलायला सुरुवात केली. त्यामुळे इस्रायलचा पॅलेस्टाईनवरचा जुलूम 1948चा एवढा जुना आहे, आजचा नाही आहे तो. त्यालाही 500 वर्ष होत आली. पुढल्या काळामध्ये इस्रायलची लोकसंख्या वाढली. पूर्वी काही लाख होती, आता 1 कोटीच्या वर गेलेली आहे. लोकसंख्या वाढली तेव्हा जमीन लागली, शेती लागली, म्हणून आणखी जमीन ताब्यात घ्यायला पॅलेस्टिनी लोकांना मागे हटवत किंवा हटत नसतील तर मारत त्यांनी पॅलेस्टाईनचा प्रदेश ताब्यात घेतला. त्या परवाच्या महिन्यामध्ये 53,000 पॅलेस्टीन मारले गेले. 53,000.
आणि सर्वात भयानक गोष्ट अशी की त्या 53,000मध्ये बहुसंख्य स्त्रिया होत्या आणि अल्पवयीन मुलं होती. एवढा दुष्टपणा इस्रायलने पॅलेस्टाईनच्या बाबतीत केला. या काळात आपण एकदाही त्यांचा निषेध नाही केला. त्याचा निषेध नाही केला. निषेध जाऊ द्या, पण नापसंती सुद्धा व्यक्त केली नाही या देशाने. हा देश अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र झाला, पण तुम्ही हिंसा करू नका हेही कोणाला म्हणता आलं नाही आपल्याकडे. सत्ताधारी जाऊ द्या, विरोधकांनी नाही म्हटलं, कारण आम्हाला हा प्रश्न कधी समजलाच नाही. आम्ही हा समजावूनच घेतला नाही. मुसलमानांचा प्रदेश जातोय का यांच्या ताब्यामध्ये, यहुद्यांच्या? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणखी घेत असतील तर आणखी घेऊ द्या. ते गोलन हाईट्स वगैरे 1967च्या निवडणुकीमध्ये गोल्डा मायर प्रधानमंत्री होत्या इस्रायलच्या. त्यांनी 12 मुस्लिम देशांचा पराभव केला. तेव्हा या देशामध्ये गोल्डा मायरचे पोस्टर्स लागले. हरकत नाही, कुठल्याही पराक्रमी माणसाचा आपण गौरव करावा. अरे पण कुठल्या अन्यायासाठी? त्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात जे युद्ध सुरू झालं ते कमालीचं असमतोल असं होतं. इस्रायलजवळ फौज होती, शस्त्रास्त्र होती, पॅलेस्टिनी लोकांच्या हातात काहीच नव्हतं. आपण चित्र पाहिली असतील तर इस्रायलचे लोक बॉम्ब फेकतायत आणि पॅलेस्टिनी लोक दगडगोटे फेकतायत. अशी चित्र आलेली आहेत, आपण पाहिले आहेत दूरदर्शनवर, आणि मरतायत. आत्ता परवा उपासानं मारली. पॅलेस्टाईन लोकांच्यासाठी जगानं जी अन्नधान्याची मदत पाठवली, ती अन्नधान्याची मदत आणणारी विमानं इस्रायलने अडवली आणि माणसं उपासानं मारली. बायका उपासानं मारल्या, मुलं उपासानं मारली. इस्रायल पुढे जात होतं, युद्ध जिंकत होतं, मुसलमानांना मारत होतं, आणि हिंदू आनंदी होते या देशातले. म्हणजे हिंदुत्ववादी म्हणवणारे आनंदी होते. हे बघा, कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याच्या संदर्भात केला पाहिजे. आपण चुकलो आहोत की नाही? ठीक आहे, अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प वाह्यात सारखं बोलत असेल, पुतीन हवं तसं बोलत असेल, चीनचा शिनपिंग बोलत असेल, पण आपले राज्यकर्ते काय बोलतात? आपले राज्यकर्ते काय, तो हेमंत बिस्वा म्हणतो तो मुसलमानांना हाकललंच पाहिजे या देशातून. मग तू असं म्हणतो, मग डोनाल्ड ट्रम्पने हिंदुस्थान्यांना हाकललं ना. आपले लोक त्याच्या स्वागताला नाही गेले बिचारे, बेड्या घालून पाठवलं. हे युद्ध जोपर्यंत इस्रायल जिंकत होतं तोपर्यंत या देशातला त्याची चिंता नव्हती, माध्यमांना चिंता नव्हती, पक्षांना चिंता नव्हती, सरकारला नाही, विरोधी कोणालाही पुढाऱ्याला चिंता नव्हती. पण एक दिवस इस्रायलच्या हातून एक चूक झाली. अमेरिकेच्या सूचनेवरून त्यांनी इराणवर हल्ला केला. मुसलमान 42 देश आहेत मी मगाशी म्हणालो, पण ते सगळे काही एकत्र नाही आहेत. शिया हा इराण शिया देश आहे, काही सुन्नी आहेत, काही हनाफी आहेत, त्यांच्यातही फूट आहे. पण इराणवर हल्ला जेव्हा झाला तेव्हा आता इस्रायल सगळा मुस्लिम प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याच्या भूमिकेत आलेला आहे हे जाणवलं आणि सगळे मुस्लिम देश एकत्र आले. सगळे मुस्लिम देश एकत्र आले आणि त्यांनी इस्रायलच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. आणि आता आम्ही एकत्र येऊन इस्रायलला पाहून घेऊ सांगितलं.
आता इस्रायलला मुस्लिम देश पाहून घेणार असं म्हटल्याबरोबर तिकडे ट्रम्प, जो इस्रायलचा गॉडफादर आहे, तो म्हणाला की आम्ही इस्रायल वाचवू, त्याला सगळी मदत करू. आणि तो इतकं बोलून थांबला नाही. तो म्हणाला गाझा पट्टी रिकामी करून टाकू, सगळे मुसलमान मारून टाकून. आणि कशासाठी रिकामी करायची? तर तिथे इंटरनॅशनल रिसॉर्ट बांधायचा. जगभरचे प्रवासी तिथं त्या रिसॉर्टमध्ये आले पाहिजे. त्या इंटरनॅशनल रिसॉर्टसाठी सगळ्यात चांगली जागा ती आहे. मग गाझा पट्टी आम्ही रिकामी करू. आणि आपलं दुर्दैव आहे की त्यावेळी भारताने इस्रायलला पाठिंबा दिला. त्यावेळी भारताने इस्रायलला पाठिंबा दिला. का दिला इस्रायलला पाठिंबा? कारण आपल्या देशातले बडे उद्योगपती अमेरिकेच्या दानावर जगतात आणि मोठे होतात. इस्रायलचं जे हैफा बंदर आहे ते बंदर आपल्या अदानीचं आहे, हे लक्षात घ्या. आणि अदानी गरीब माणूस आहे, त्याला जर अमेरिका मदत करत असेल तर चांगली गोष्ट आहे. आपल्या देशातच पैसा येतोय. यांचे जेव्हा जग इस्रायलच्या विरुद्ध जात होतं तेव्हा आपण इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. आणि पाठिंबा जाहीर केल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की अरे सगळेच्या सगळेच आपल्या विरोधात आहे, त्यानंतर आपण गप्प राहिलो. आता एकदा पाठिंबा जाहीर केल्यानंतर मग तुम्ही गप्प राहिलात काय, प्रत्यक्ष भाग घेतला काय, तुला काय अर्थ राहत नाही. तुम्ही इस्रायलचे साथीदार म्हणूनच जगात ओळखले जाणार. तुम्ही अमेरिकेचा झेंडा डोक्यावर घेणार हेच लक्षात घेणार लोक. तिथं आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. अमेरिकेच्या नेतृत्वात असलेली नाटो संघटना सुद्धा आपल्या विरोधात गेली आहे. कारण नाटो इराणच्या बाजूने उभा आहे. पण नाटो तिकडे, सेंटो तिकडे, युनायटेड नेशन्स मधले बहुसंख्य देश तिकडे, जगातले सगळे 47 मुसलमान देश तिकडे, 142 ख्रिश्चन देश तिकडे. पण हिंदुत्व थोर आहे. जगाला संदेश देण्याचा आपल्याला अधिकारच आहे. आणि तो आपल्याला वेदोपनिषदांनी दिलेला आहे. काल मी भगवद्गीतेवर व्याख्यान दिलं, त्यात सांगितलं की जगाला मार्गदर्शन फक्त आपणच करू शकतो. आपणच करू शकतो. भारताला भूमिका नाही याचं कारण भारताला या संबंध युद्धात कोणीही विचारत नाही ही आहे. नुसतं विचारत नाही हे नाही, तर शत्रू मानतात हे आहे. सगळे मुसलमान देश शत्रू मानतात. परवाच्या पहलगामच्या युद्धामध्ये 4 घुसखोर देशात आले आणि आपण 10 ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. त्यातले 8 हल्ले भारतातल्या काश्मीरावर केले. म्हणजे आपण ज्याला काश्मीर आपलं म्हणतो त्यावर केले. आणि 2 पाकिस्तानच्या क्षेत्रात केले. ते 4 घुसखोर अजून सापडलेही नाहीत. ते घुसखोर होते, हल्लेखोर होते, पाकिस्तानच्या सैन्याचे लोक होते की तिथलेच क्रांतिकारक होते हे अजूनपर्यंत सांगता येत नाही ना. तर प्रधानमंत्री काल संसदेतून पळून गेले. त्याचं कारण ते आहे की ते विचारत होते लोक, विरोधी पक्षाचे लोक, की ते दाखवा कुठे आहेत ते. त्या पाकिस्तानवरच्या हल्ल्यानंतर मग सगळे मुस्लिम देश आपल्या विरुद्ध फार कडवेपणाने गेले. म्हणून मुस्लिम देश विरोधात, ख्रिश्चन देश विरोधात, कारण मशिदी पाडली, चर्चेस जाळल्या. नुसत्या चर्चेस जाळल्या नाहीत, तो स्टेन नावाचा जो धर्मगुरू होता तो कुष्ठरोग्यांची सेवा करत होता ओरिसा मधल्या. त्याला त्याच्या 2 मुलांसह बंद मोटारी जाळून मारलं आपल्या लोकांनी. आदरणीय ते बजरंग दल नावाचं जे प्रकरण आहे आपल्या इथं, त्या लोकांनी, तो ख्रिश्चन देशही आपल्या विरोधामध्ये. परवा कॅनडाने सांगितलं आमच्या देशात आता फक्त उच्च पदवीधर भारतीयांनाच ठेवू, बाकीच्यांना हाकलून देऊ. आपण मित्रहीन आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
आपल्याला इस्रायलही मोजत नाही, आपण त्याला पाठिंबा दिला असला तरी, कारण इस्रायलला मदत करण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही आहे. इस्रायलच्या विरोधामध्ये इराण लढत असताना इराण जी शस्त्रास्त्र आणतोय पुढे, ती नुसती छायाचित्र पाहिल्यानंतरही छातीत दडपून जाते. त्यांनी आता अणुबॉम्बचाही शोध लावला. किती मिसाईल्स डागल्या, किती क्षेपणास्त्र डागली. इस्रायलची जनता हातात झेंडे घेऊन इराण फर्गिवस अशा घोषणा देत हिंडत आहे ना रस्त्याने, इराणची माफी मागत, आम्ही तुमच्यावर आत्तापर्यंत अत्याचार केले, त्याची क्षमा करा म्हणून लोक हिंडत आहेत. कोण रोखणार? कोण? तो इराणचा खोमेनी तर असं म्हणतो की आम्ही थांबणार नाहीतच, अमेरिकेने आमच्यावर अणुबॉम्ब टाकला तरी चालेल, पण आम्ही इस्रायल संपवूनच टाकू. आता आपण संपवून टाकणाऱ्यांच्या बाजूने उभ्या आहोत, मनानं, शस्त्रानं नाही. ही भूमिका आपण एकदा लक्षात घ्या. आणि दर दिवशी इस्रायलच्या नव्या पराभवाच्या बातम्या आपण ऐकतो. दर दिवशी इराणच्या नव्या आक्रमक घोषणांच्या बातम्या आपण वाचतो. दर दिवशी इराणच्या बाजूने कोणकोणते देश जगातले उभे, बांगलादेश उभा राहिला, सिलोन उभं राहिलं, तिकडे साऊथ ईस्ट एशिया मधले सगळे मुसलमान देश त्यांच्या बाजूने उभे राहिले. आफ्रिकेमधला तो बुर्किना फासो नावाचा नवा देश जो आहे, तोही इराणच्या बाजूने उभा राहिला. इस्रायलच्या बाजूने कुणी उभं राहिलं नाही. याचं एक कारण, यहुदी हा जो धर्म आहे, हा जगातला सर्वात जुना धर्म असला तरी सर्वात लहान धर्म आहे. आणि यहुद्यांच्या एवढे कर्मठ धर्मांध लोक जगात दुसरे कोणीही नाही. शेक्सपियरच्या नाटकामध्ये जे व्हिलन रंगवले आहेत ते सगळे ज्यू आहेत, हे आपण लक्षात घ्या, शायलॉक पासून. आणि ज्यूंचा आणि ख्रिश्चनांचा आरंभापासून वैर आहे. आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक असेल की ज्यूंना जिवंत जाळणे हा ख्रिश्चनांचा एक सार्वजनिक सण आहे, त्याला पोग्रोम म्हणतात. तरीही ख्रिश्चन देश त्यांच्या बाजूने उभे राहिले, कारण 42-47 मुस्लिम देशांशी वैर घ्यायची तयारी नाही, आपलीही नव्हती. आपणही मुस्लिम देशांच्या बाजूने का उभं राहिलो हे लक्षात घ्या. या देशातल्या हिंदुत्ववाद्यांच्या मनामध्ये मुसलमानांविषयी प्रेम नसेल, तर गांधी मानवतावादी होता. त्यांनी आपल्या शिष्यांना मानवतावाद शिकवला होता. त्यांच्या शिष्यांमध्ये मौलाना आझाद होता. आणि भारताचं तेव्हाचं मुस्लिम विषयक धोरण जे आहे ते ठरवण्यामध्ये नेहरूंच्या सोबत मौलाना होते. आणि मौलानांनी कुराणाचा अर्थ परंपरेनं लावला नाही, कुराण सर्व धर्म समभाव शिकवते असा अर्थ लावलाय. कुराण भाष्य जे मौलानांनी लिहिलंय ते तफासिरुल कुराण म्हणून प्रसिद्ध आहे, ते वाचलं पाहिजे. त्यात ते म्हणतात की पैगंबराची खरी शिकवण सर्व धर्म समभाव आहे, जिहाद नाही. जिहाद हा त्याचा नाईलाज आहे. आता या मुस्लिम देशांशी आपण का मैत्री ठेवली? म्हणजे नाम परिषदेसाठी ठेवली हा वेगळा भाग, पण खरं कारण हे आहे की आपल्या देशाचा आयात निर्यात व्यापार जो आहे त्यातला 45% व्यापार या देशांशी होता. आपली अर्थव्यवस्था, आपलं आर्थिक नियोजन, विशेषतः आर्थिक विदेशी मदतीच्या जोरावर जाणं,
हे मुस्लिम देशांच्या मदतीवर अवलंबून होतं. आणि मुस्लिम देश आपल्या जवळ राहिले पाहिजे ही भूमिका नेहरूंनी आरंभापासून घेतली. अगदी काश्मीरच्या प्रश्नावर सुद्धा मुसलमानांमधले 5-6 देश का पाकिस्तानच्या बाजूने, बाकी हिंदुस्थानच्या बाजूने होतो ना. कारण त्यांनाही कळत होतं व्यापार हा महत्वाचा आहे. नेहरूंनी मुसलमान देशांशी मैत्री केली, इंग्रज ख्रिश्चन मित्र जोडले देश. नेहरूंचं दुर्दैव म्हणा किंवा आपलं दुर्दैव म्हणा, आपणच नेहरूंना आपलं मानलं नाही. आपणच मानलं नाही. जगानं त्यांना आपलं मानलं, जगानं नेता मानलं. आम्ही त्यांना हिंदूद्रोही वगैरे वगैरे असं ठरवत आलो. आताची स्थिती काय आहे? आताची स्थिती सुद्धा याहून वेगळी नाही. आपण इस्रायलकडून जाऊ शकत नाही, इराणच्या बाजूने जाऊ शकत नाही, कारण तिकडे पाकिस्तान आहे. आणि चीननी जाहीर केलंय की आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणून, इराणच्या. आणि सगळ्यात धोक्याची गोष्ट म्हणजे तो जो किम इल सुंग आहे उत्तर कोरियाचा, तो तर अण्वस्त्र परजूनच बसलाय की केव्हा एकदा मी अमेरिकेवर हल्ला करतो म्हणून. आता सगळे अण्वस्त्रधारित देश इराणच्या बाजून आहेत, मुस्लिम देशांच्या बाजून आहेत, आणि इराणजवळही आता अण्वस्त्र आहेत. आमचे लोक खोटं सांगत होते की इस्रायल जवळ अणुबॉम्ब आहे म्हणून. अरे कुठे आहे? नाही ना. भारताजवळ आहे, पाकिस्तान जवळ आहे, इस्रायल जवळ आहे असं सांगण्यात आलो आम्ही. असेलही त्यांनी लपवून ठेवली असतील, पण युद्धात ते पराभूत होताना दिसत आहेत. सगळी शहरं उद्ध्वस्त होत आहेत. हायफा उद्ध्वस्त झालं, तेल अवीव उद्ध्वस्त झालं. त्या देशातले बहुतेक सगळे मोठी शहरं सगळी उद्ध्वस्त झाली. सगळ्यांवर अणुबॉम्बचा पाऊस कोसळतोय, अण्वस्त्रांचा. अशी स्थिती आपण पाहतो युट्यूबवर. आपली वर्तमानपत्र इस्रायलवादी असल्यामुळं किंवा मोदीवादी असल्यामुळं ती बिचारी छापत नाहीत ह्या गोष्टी. आणि अर्थात लोकही अलीकडे ते वाचत नाहीत वर्तमानपत्र. कधीतरी या पार्श्वभूमीवर या युद्धाकडे पाहता आलं पाहिजे. काय चाललंय तिकडे आणि काय चाललंय आपल्या देशात? काही नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री काय खाणी खोदायला गेले आहेत आणि ते विकसित राष्ट्र होणार आहे देशातला तो जिल्हा सांगत आहेत. ते विकसित काही नाही, मी त्या जिल्ह्यातला आहे. 303 खाणी होणार आहेत. 303. सुरजागड पासून सुरुवात झाली, 303 खाणी होणार म्हणजे काय? त्या जिल्ह्याचा खंदक होईल. त्या जिल्ह्याचा खंदक होईल म्हणजे काय? तिथले आदिवासी मारले जातील, विस्थापित होतील. गरिबांचं विस्थापन करणे आणि धनवंतांचं पुनर्स्थापन करणे हे जर धोरण असेल देशाचं आणि आपण ते मान्य करणार असू तर माझं काय म्हणणं नाही. मी आदिवासींमध्ये 22 वर्ष काढलेत आयुष्याची. फार प्रेम आहे माझं राज्यावर, म्हणून मी त्या भागात जाणं बंद केलं. कारण त्या भागातल्या कोणत्याही गावातल्या 5 पुरुषांची, स्त्रियांची नावं घेऊन मला त्यांच्याशी बोलता येत. नव्या वेळी गेलो की जुनी माणसं दिसत नाहीत, मेली म्हणतात, गाव सोडून गेली म्हणतात. आपल्याकडे श्रीमंतांचं, धनवंतांचं, अदानी अंबानींचं पुनर्स्थापन, त्यांचे उद्योग सुरू आहेत. एक आकडा आणखी सांगून टाकतो, प्रफुल्लाला माहिती असेल. दर 30 मिनिटाला टाटाच्या इस्टेटीमध्ये 100 कोटी रुपयांची भर पडते.
दर 37 मिनिटाला अदानीच्या इस्टेटीत 100 कोटी रुपयाची भर पडते. 47 मिनिटाला अंबानीच्या, आणि तो जिंकणाला आहे त्याला 24 तास लागतात. एकेका देशामध्ये कोट्यावधी रुपये जमा करणारे ते लोक आहेत. पण त्यामुळे देश श्रीमंत होतोय या भ्रमात आपण आहोत. आपण मात्र होतो तिथेच आहोत याची काही काळजी नाही आपल्याला. मी सांगतो आपल्या प्राध्यापकांना सुद्धा आपला मुलगा मेडिकल कॉलेजात नाही पाठवता येत सर. आज कसा पाठवता येईल? पण नाही, अदानीच्या शाळेमध्ये 1.5 लाख फी आहे, अंबानीच्या शाळेत इतकी आहे. तिथं जात आहेत ना धनवंतांची पोरं, आणि आम्ही त्यांचे फोटो पाहतो. त्यांच्या उत्पन्नाचे आकडे वाचून देश श्रीमंत होतोय असं पाहतो. अरे पण 40,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ना विदर्भात. या 3 महिन्यामध्ये 763 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात हत्या केल्या. आम्हाला गरिबांचं प्रेम आहे की श्रीमंतांचं प्रेम आहे? आम्हाला हा देश सामान्य माणसांच्या, जनतेच्या हाती द्यायचा आहे की धनवंतांच्या हाती द्यायचा आहे? तेव्हा मित्र, प्रश्न इराण इस्रायलचा नाही, तो आपला आहे. आपला आहे. कोणाच्या बाजूने उभा राहणार होतो आपण? किमान माणुसकीच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. मुलं बाळ उपासानं मरत होती, ताटं घेऊन धावत होती ट्रक्सच्या मागे, थोडंसं अन्न मिळावं म्हणून. त्याची कोणाला दया आली नाही. तर हा बॅकग्राऊंड आहे. असं इराण युद्ध सुरू आहे. तसं ते 48 पासूनच सुरू होतं. एवढ्यात जरा जोरात सुरू आहे, कारण त्यामध्ये आता इराण सारखा देश उतरलाय आणि तो सर्व शक्तीनिशी उतरला आहे. आणि इराणला ही खात्री आहे की रशिया, चीन आणि उत्तर कोरिया हे जोपर्यंत आपल्या मागे आहेत तोपर्यंत अमेरिकाही आपल्याकडे काही येऊ शकत नाही. याचं कारण पुन्हा सांगतो, फार काही करावं लागत नाही. एक न्यूयॉर्क शहर बुडवलं तरी अमेरिका संपली. आणि या सगळ्या देशांच्या जवळ 6,000 हजार किलोमीटर जाणारी क्षेपणास्त्र आहेत, अण्वस्त्र आहेत. ते जगातला कोणताही देश उद्ध्वस्त करू शकतात. अशा जागतिक अंधाराच्या काळामध्ये आपला ज्ञानी देश चाचपडत आहे. इकडे जाऊ तिकडे जाऊ. घानामध्ये सुद्धा गेले जातात बिचारे. घाना, चिली, कोलंबिया, सायप्रस, आणि तिथे येऊन तिथले बिल्ले लावून येतात. अरे तुम्हाला एकही मोठा देश बोलवत नाही, आणि बोलवलं नाही तर आमंत्रण मागण्यासाठी परराष्ट्र मंत्र्याला पाठवतात. तो एस जयशंकर माझ्यासोबत 2दा मनमोहन सिंगांसोबतच्या दौऱ्यात, एकदा जपानमध्ये आणि एकदा, मी त्याला पाहिलं, चांगला आहे माणूस, पण काय हा बावळेपणा. निमंत्रण आणण्यासाठी जातो आणि त्यासाठी 62 कोटी 6,200 कोटी रुपये खर्च करतो आणि कॅनडाचं निमंत्रण आणतो, आणि तिथे याला बोलूही देत नाहीत. बरं, याला बोलू देत नाही, याला बोलता येत नाही. हे आहे ते टेलिप्रिंटर बंद झालं की संपलं ना. टेलिकॉम्प्टर. तो अडचण आपली ही आहे. आपली अडचण इराण इस्रायल नाही, आपली अडचण भारत सरकार नाही, आपली अडचण आपणच आहोत. कारण आपणच निवडून दिलेले लोक आहेत बिचारे. आपणच निवडून दिलेले लोक आहेत. कोणत्याही
आता मालदीवला हो मालदीवला हा ते कसं आहे तुला बरं झालं तुम्ही मालदीव विषय. मालदीव हा देश 180 चाच्यांनी ताब्यात घेतला होता. जहाजावरून उतरून आले चोर 180 आणि इस्रायल तो मालदीव देश ताब्यात घेतला. तेव्हा मनमोहन सिंगांनी सैन्य पाठवून तो देश मुक्त केला होता. जो देश 180 लोक ताब्यात घेऊ शकतात चोर, त्याचं बक्षीस जर आपण घेणार असू तर मित्र, ते बक्षीस देणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांचंच कौतुक आपण अधिक केलं पाहिजे. हा अजून हो घेतील, बक्षीस घेतील आणि लावतील आपल्या दिवाणखान्यात लोकांना दाखवायला की हे मॉरिशस मालदीव. अरे नेहरूंना पुढे आणि मग अशा वेळी मग त्यांना नेहरू आठवतात आणि म्हणतात हे जे चाललंय हे वाईट कशामुळे आहे तर नेहरूंच्यामुळं. अरे नेहरूंना जाऊन किती वर्ष झाली, त्यांनी ते इंदिरा गांधी आले, त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले ना. तुम्हाला तेही करतात, ते नका करू, पण पाकिस्तानला नमवा तर. परवाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने विजयोत्सव साजरा केला, आपल्या देशात नाही झाला. हा ते घोषणा कशाचीही हवा पराजयाच्या बाजूनेही बोलता येते आणि पराजयाचंही समर्थन विजय म्हणून करता येते, नाही असं नाही. फक्त आपण जाणत्यांनी त्यावर किती विश्वास ठेवायचा हा एवढाच प्रश्न आहे. माझी विनंती अशी आहे की हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव समाजामध्ये गेलं पाहिजे, हे समाजाला समजलं पाहिजे. वर्तमानपत्र ह्या बातम्या देत नाहीत आणि YouTube सगळेच पाहतात असं नाही. आणि जे माझ्यासारखे बोलणारे असतात त्यांचं काय होतं ते मुंबई पुण्याकडल्या जेलमधून आपण पाहिलं असेल. मी का अजून बाहेर आहे मला समजलं नाही. हो, तीही इच्छा साऱ्यांची पूर्ण. प्रश्न मित्र हा आहे की प्रश्न कोणताही असो, भारत पाकिस्तान असेल, अरब इस्रायल असेल, इराण इस्रायल असेल, कॅनडा अमेरिकेमध्येही युद्ध आहे. कॅनडाने सुद्धा आपली अण्वस्त्र सज्ज केली आहेत आणि ते म्हणतात आम्ही अमेरिकेचं अजिबात ऐकणार नाही. तिकडे ट्रम्पला काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. आपल्याकडे धनकडला न काढताच गेला आहे तो. तर आपल्याकडे हे तसं सोपं आहे. मित्रो, मी तुम्हाला काही फार वेगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तुम्हाला माहीत असल्याच गोष्टी सांगितल्या. फक्त ह्या एकमेकांशी जुळवून बघा की आपल्या लक्षात असं येईल की याचं एक टोक आपल्यापर्यंत येत आहे, आपल्यापर्यंत येत आणि आपण जबाबदार असतो. कसे बजरंग उभे राहतात, मारुतीची देवळं गावागावात कशी काय, आणि बजरंग दलाचे लोक ते कावडीवाले, अरे कावड घेऊन मारामाऱ्या हाणामाऱ्या पोलिसांना, लष्करातल्या लोकांना, आणि ते योगी असल्यामुळे काहीच करत नाहीत बिचारे. तर मित्र, मला या सरकारविषयी काही बोलायचं नाही. महत्वाचा विषय आपला हा आहे, या युद्धात आपल्याला भूमिका नाही आणि आता भूमिका घेण्याची वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळं आता बातम्या वाचणे आणि पाहणे, बेंजामिन नेत्यानाहू कधी पराभूत होतो ते पाहणं आणि खोमेनीच्या घोषणा ऐकणं एवढंच आपल्या हाती आहे. याचं कारण आपण युद्ध करत नाही आणि युद्ध करणारे ज्यांच्या ताब्यात आहेत तेच गुलाम आहेत अमेरिकेचे. आणि
हैफा बंदर मी मगाशी म्हणालो अदानीचा आहे. अरे अदानीच्या गुजरातमधल्या बंदरामध्ये 3,000 कोटीचे ड्रग्ज सापडले ना. आपल्याकडल्या पाणठेल्यावर ड्रग्ज सापडले तर त्याला पकडून देतात ना. 3,000 कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर त्याला काही हाल नाही. हे प्लेटो असं म्हणाला की लोक जेव्हा आपल्या अधिकारांच्या बाबतीमध्ये उदासीन होतात ना, तेव्हा त्यांच्यावर नालायक राज्य करायला येत असतात. नालायक राज्य करायला येत असतात. किंबहुना ही स्थिती जावी आणि तुम्ही आणि मी अधिक मोकळेपणानं, स्वतंत्रपणानं आणि विवेकानं विचार करू लागावं, एवढीच आपल्याला प्रार्थना करतो.